तर दुधात लोणी क्रिया केली तर जगात देव आहे, पण संतांची सेवा केली तर. आता पुन्हा उलट फिरू तिथं लाकडाची राख होईल, राखीचं लाकूड होईल का? ऊसाची साखर होईल, साखरेचा ऊस होईल का? नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होईल का? नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा संतांची कृपा झाली, तुम्हाला खरं सांगा, देवाची नाही धरी तरी चालेल. तुम्ही देवाच्या नादीच लागू नका, तुम्ही संतांच्या नादी लागा. ते देवाचं काम थोडं नका ते. ते गेलं रीत आलं तर त्या रावणाचा केला कार्यक्रम, ते कंसाचा केला, त्याचे नाही. देवाच्या नादी लागण्यापेक्षा संतांच्या नादी लागा. संत जर भेटले तर देव आपोआप भेटतो. म्हणून तर छत्रपती तुकोबरायची कीर्तन ऐकत होते. हे ध्यानात ठेवा. पुन्हा उलट आहे. लाकडाची राख होईल, राखीचं लाकूड नाही होणार. एकदा ज्ञान आलं का दुःख येणार नाही. आणि आपल्याला ज्ञानच नाही. मारामारीचं काय कारण, भांडण्याचं काय कारण? काय कारण? दोघांची शेतीच्या बांधावरून मारामारी झाली, एक मेला आणि एक आत गेला, वावर खाटच राहिले. काय काम आहे? दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांच्या एक कानफाटी दिली, 50,000 घेतले. म्हणलं परत असं करू नका. मग आता एक कानफाटीत केवढं बसली तरी तो म्हणतो मी त्याची जिरवली. म्हणजे आखलीचा भाग आहे. हे भांडण तंड राहायचं तरी किती दिवस आहे? उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही. सुंदर शरीर मिळालं त्याचं काय भांडून बिडून करणार तुम्ही? आणि भांडणं कशाचे माहिती का? ज्ञानाचे नाही, अज्ञानाचे. सगळे खेडल्यातले मावळे ध्यानात ठेवा. हे ध्यानात ठेवा तुम्ही. गाव जर शिवजयंती आणि गावात जर धर्माचं काम करायचं असेल तर नो पॉलिटिक्स, ओनला कार्यक्रम. हा, हे पक्ष भिक्ष नेता बिता साहेब बिहेब नंतर. पहिलं गाव, दुसरा धर्म. आणि हेच आपल्याला छत्रपतींनी शिकवलं. हे 96 कुळी खानदान रक्त आहे, हे छत्रपतीचं रक्त आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुट चाटून जगायची सवय. आणि याला सगळं विकायची सवय, स्वाभिमान विकायची सवय नाही. भिकार नाही आहेत आपण, छत्रपतीचे माणसं आहेत आपण. आपण दुसऱ्याच्या लग्नात नाचायचं दरिद्री का? आपण लाजा वाटत नाही का आपल्याला? आणि तो नवरदेव भाड्या 20 रुपये ओवाळी तो आपल्याला, 20 रुपये. आणि ते बी आपल्याला नाही देत, बँडवाल्याला देतो. काय नालाय का आवला तिचा? भिकार आहेत का आपण? आपल्याला छत्रपतीने हेच शिकवलंय. स्वाभिमानाने जगाल तर एकट्यानं खिंड लावली, त्या खिंडीला नाव पावन खिंड आहे. आपण कशाला येणे म्हणे का? कोणी झालं तुम्हाला? काय काम आहे? तर परत फिरवतो माग. तुम्हाला ज्ञान आलं पाहिजे. आता ते ज्ञान काय येत नाही, इथं सुरुवात झाली. आता हे एक गाव आहे, हे गाव आहे, हे गाव आहे. बरे, हे गाव आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे, आणि या गावचा कारभारी मन आहे. आणि अख्खं गाव त्याच्या ताब्यात आहे. कोणाच्या? मी आजारी आहे ना, मनाशा. पण तो गडी थोडा नादी आहे. नादी म्हणजे चालू गडी आहे. थोडा चालू म्हणजे त्याला प्रियशी आहे. कोणला गेलं मामाला मनाला. आणि ती प्रियशी ह्याच गावात राहते, म्हणजे गल्लीतल्या पुढे आहे. तोय राहायला ह्याच गावात आहे, आणि ती राहायला ह्याच गावात आहे. आणि ही पडली त्याच्या प्रेमात, आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. डोकं काजवा. प्रिय करे मन आणि प्रियशी आहे इच्छा. ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडलाय तिच्या प्रेमात. दोघांनी केलाय आपला तमाशा. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती झेडपी लागायची शक्यता आहे, 2 महिन्यासाठी घालू नको. काय मजा आणल्या मागच्या 1.5 महिन्यात. आता इजेल बिडी परत पिटी देत का? असं काय? इनवात हिंडत होते, इनवात आता येड्या बाबडी हिंडत आहेत का? मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती खाऊन घे. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती एक पेपर जर 21 तारखेला झाला 10वीचा, तर दुसरा पेपर डायरेक्ट 1 मार्चला आहे. अशी 8-8 दिवसाला एक पेपर. बरं नाही वर्षभर परीक्षेत आली. चला अभ्यास कर. मन म्हणतंय नाही. आणि ही पडली त्याच्या प्रेमात, आणि तो पडलाय तिच्या प्रेमात, आणि आपला केलाय तमाशा. पण तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण?
गेलं बॉम्बालं मन. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिला बाळ होईल का? आता हे काय अवघड आहे का? तिला बाळ होणार? तिला बाळ होणार नाही. मग आता मी विचारतो, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? 10 मिनिटं घ्या. आपलं कीर्तन डोकं खाजवलं तरच कळत नाही, तर काही कळत नाही. तिला काम आहे, ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही असं 7वा अध्याय सांगतोय. इच्छा ही कुमारी झाली, कामात तारून तिला बाळ होणार नाही. तिला बसला धोका. कोण म्हणा कोण? मग पोरीनं उत्तर द्या, सगळ्या पोरी. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही, ती गॅरंटी मी घेतो. कधीच पोरं धोका देत नाही, पोरं कधीच धोका देत नाही. का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? धोका देतील पण मिळाली तर पाहिजे ना. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसना. काहींचे तर मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी नवरी गायब, तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. पुरीनं जर तुम्हाला एखाद्या पोराने धोका दिला, देत नाही पोरं धोका, पण दिलाच, तर सगळ्या पोरी मला सांगा, तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला? आईला सांगत नाही, बापाला सांगू शकत नाही, भावाला तर वारा लागून देते नाही, मग कोणाला सांगणार? मैत्रिणीला. करेक्ट. वा, असा सखोल अभ्यास पाहिजे. मैत्रिणीला. आता आपलं कीर्तन लय बारीक ऐकावं लागत. मैत्रिणीला. मैत्रिणीला. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. मैत्रिणीला सांगायला गेली, बाई त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला नेलं, मी 9 ग्लास ऊसाचा रस पेले, मला मागून कळलं त्याच्याकडे पैसे नाही. हो, मग त्यानं गजाळ गाण ठेवलं, मला रस पाजला. ती जिला सांगायला गेली ना, तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. जरा डोकं खाजवा. प्रियकर मन, प्रियशी इच्छा, आणि तिची मैत्रीण माया. आणि पाया पडून सांगतो सगळ्या मावळ्यांना, या जगाला तुमचं काही घेणं नाही, हा फक्त मायेचा तमाशा आहे. कोण कोणची बायको नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोणाला कोणाशी घेणं नाही. हे आमचं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेत्या. उद्या 2-4 दात पडले, तारखा बंद. लोक म्हणणार हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं, बंद करू. लोकांना तुमचं काही घे नाही. आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला, काय करता? काही पोर म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं, मेंदूत. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. हा प्रेम बिम हा विषय नाही. या जगाला काय घेणं आहे तुमचं? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, सुखाचे दिल्या घेतल्याचे. नाही कोणी, नाही कोणी, नाही कोणी. झाल्या की न जगती नाकी डोळे करती, झाल्या की न जगती नाकी डोळे करती, नाकी डोळे करती, नाकी डोळे करती. इंदुरीकडचे वाक्य ते. तुमचा खिस्सा जवळ गरम आहे आणि अंगात जवळ ताकद आहे, तवरच हे जग सत्य आहे. तुमचं काय मत आहे? हे मित्र मित्र, प्रियशी प्रियशी, ही सगळी भामट्यांची टोळी आहे. काही पोर म्हणतात मला लय मित्र 5 वाजता वाट पाहत्या. नालायक आहे तू. तू पाजायचं बंद कर. एक मित्र सुद्धा कौरिक क्षेत्राच्या येरेत सापडणार नाही. हे लोकांना तुमचं काय घेणं आहे? आज अख्खी जनता भ्रमात आहे का आम्हाला लोक मानित्या बिनित्या. चुकीचं आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काही बोला. हे इंद्रिकडची वाक्य आहेत. अंगातली ताकद, खिशातला पण. कोण प्रियशी? कोण? फक्त ATM मोकळं करणार, मॉटिलिंग करून घेणार, बॅलन्स टाकून घेणार. भिकारी करेल तुला एक दिवस ती भिकारी. पोरांनी एक आयडिया काढली आता. आयडिया. बंगल्यात पोर कामाला होतं झाडायला. ते घोड्यावर बसून फोटो काढायचं, गाडीवर फोटो काढायचं,
काळा चष्मा घालायचं, पुलाव तंगड्यावर करून फोटो काढायचं आणि ते फोटो इंस्टाग्रामला टाकायचं. हे पुरी पागल. याने लगेच इंस्टाग्राम पाहायचं. हाय हाय, ती लगेच तिला म्हणायचा वाय. याने लगेच म्हणायचं हाय. 80% पुरी पोरांच्या, भिकार पोरांच्या नादी लागून बरबाद झाल्या. बोला तुमचं काय मत आहे? इंस्टाग्राम पाहता ना पुरीन तुम्ही? हा नक्की कधीच पाहायचं नाही. काही भिकार नाद ए नाही. एका मित्राने काल सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. त्यांनी सांगितलं कोणाशी? त्यांनी सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्यावर कॉलेजला होती. म्हणलं 1 मिनट मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिले तो के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है. फूल आहे गुलाब का. पोरांनो हे गुलाबाचं फुल नका घ्यायचं होते, लय बारीक आहे. सूर्यफूल घ्या, सूर्यफूल. गुलाबाचं नको, ते लयच किरकोळ होतं. आज सूर्यफूल घ्या. त्या मित्राने सांगितलं मी काय मित्राने सांगितलं मी काय सोमवारी लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे गेला आशीर्वाद द्यायला गिफ्ट बिफ्ट घेऊन. त्याचं सोमवारी लग्न होतं. तो असा दाढी घातला बसला. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणजे काय? काल लग्नच झालं नाही. त्याचं गिफ्टच पडलं खाली. आणि गिफ्ट खाली पडलं. त्याने सांगितलं काय झालं? काय नाही म्हणलं आम्ही 3 तास शपथी घेतल्या तोंड बांधू. ती म्हणायची माझ्या डोळ्यात पाय, माझ्या हृदयात पाय, असं म्हणायचे त्यांचं. तिने असं म्हणत मला कोर्टाच्या पायरीपर्यंत गेलं. आणि कोर्टाची एक पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? हा म्हणला 25,000. पोरगाल थांबन माराय. त्या मित्रांनी त्याला सांगितलं नालाय का तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 25 लाख आहेत आणि त्याला काही पोरगं नाही, ते मला मिळणार आहे. हा म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संघ गेली. मी तुझी वाट पाहत बसलास काय? तू कुठं वाट पाहत बसतो? अरे ह्या जगात लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. या जगाला काय घेणं आहे? आणि 80% लोक भ्रमात आहेत. कामाला लोक मानित्या बिनित्या काही नाही. हा सगळा तमाशा तिचा आहे. तिचं नाव माया आहे. महिला मंडळ तुमच्या सुनाला आणि पोराला जर फिरायला जायचं असेल ना 5 वाजता गार्डनमध्ये, आणि त्यांना जर पोरांची अडचण होत असेल तर सुनाके एक आयडिया आहे. सुनाकडे एक आयडिया आहे. ती म्हणते आमची पोरं आहे ना माझ्यापेक्षा म्हातारी का चांगले राहते. आता म्हातारी ओरिजिनल चक्रम. म्हातारी कुशाल म्हणते मी असली ना पोरांशी काय गेले दोघं फिरायला. हायवेला बसतात, मस्त आईस्क्रीमची कांडी घेतात. मग दोघांना 2 घ्यावा का नाही? एकच घेता. आणि ते नातू आहे ना घरी आजीच्या नागपुडीत वाट घालते, पदरवडीत आहे. तरी म्हाताडी म्हणती काल ते दिवसभर दोघे नव्हते पण पोरांनी हो का माया. आणि ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. कोण? इच्छा. कोणला? मॅस फिट बसलं कीर्तन. हे मापत एवढं कळलं का नाही झालं. माया ही गेली तिला म्हणली बाई मी आता प्रियकर निवडला पण नपुसक निघला ग. ती म्हणती तुला तरी प्रियकर आहे बाई, मला तर प्रियकर आहे नाही नवरा आहे नाही. ही म्हणली तू काम काय करते? बरे नेटबास. ही म्हणली तू काम काय करते? ती म्हणती काम काहीच नाही, लय बारीक आहे का, मी एकच काम करते. प्रत्येक जीव देवाचा अंश आहे, मी त्याला चिटकून 84च्या कचाट्यात गुंतून मारते. हाच माझा धंदा. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणत मी माझे खरे. माया राहू दे. माया आता ही म्हणली बाई. ही म्हणली बाई तू जगाला संपवते. मग ही म्हणली तसं नाही आहे. संतांचं नाव घेतलं तरी तू मरशील अशी इच्छा सांगते तिला. ही म्हणती बाई तसं नाही आहे, मला लग्न न करता 16 पोर आहेत, मला नवरा नाही आहे पण मला 16 पोर आहेत. कोणला?
गेलं बॉम्बाला कीर्तन मायेला. ही म्हणली 16 कोणते आहेत? पहिले 4 गपक्यात ऐकायचे, मी तू तुझं माझं. आणि आज जगातले वकील, न्यायालय, शाळा, दंगली, मोर्चे, आंदोलन, सभा, भांडणं, मेळावे, हे सगळे ह्या 4च शब्दावर चालू आहे. मी तू तुझं. मी नसलो तो कोण वाजवीन? मी नसलो तर चाल कोण म्हणून? मी महाराज आहे, तू चक्रम आहे. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती. त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अडचण नव्हती. माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 1 एकर इकून आलाय, तो इकडं काय देवा लावायला? मी त्या बाबळी बसून या बाबळी पोत माझं आहे. इकडली अख्खी इकीन, पण तुझी झिरीन. तुझी झिरावली नाही तर मी माझ्या बापाचा नाही. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे? मी तू तुझं. किती झाले? 4. 16 पोरांमधले 4 झाले, आता 12 राहिले. त्यातला पहिला पोरगा काम. आणि तरुण पोरांनी डायगा काम शरीरात तयार झाला का तो डोळ्यावाटा बाहेर पडतो. कधी ध्यानात ठेवायचं, काम शरीरात तयार झाला का तो डोळ्यावाटा बाहेर पडतो. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं, आणि डोळ्यात पाप झालं का डोळा काही करीत नाही, म्हणून ते पाप मनाकडे पाठवलं जातं. आणि मनात एकदा पाप आलं की डोळा आणि मन हे 10 इंद्रियाला खवळून देतात, आणि विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. माणसं म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाठी, इथं ज्ञानेश्वरी चालत नाही, इथं काही चालत नाही. काम एकदा शरीरातला खवळला की कार्यक्रम संपला. मग तुम्ही म्हणाल का? त्याला 7 गोष्टी आहेत, ऐका. 1, कामाला वय नाही. वय नाही. म्हाताऱ्या माणसाने बायको केली त्याच्यात गैर नाही. लोक म्हणतात त्यानं कशा बायको करायची, करू द्या, ते फक्त वयानं दमलंय. नाही, कारण त्याला 7 कारणे ऐका. काम कधी म्हातारा होत नाही. कामाला 7 गोष्टी ऐका. 1, कामाला वय नाही. 2, कामाला जात नाही. 3, कामाला नाथ नाही. 4, कामाला कुळ नाही. 5, कामाला शील नाही. 6, कामाला काळवेळ नाही. आणि 7, कामाला लाज नाही. या 7 गोष्टी. कामाला लाज नाही लाज, कामाला लाज नाही, कामाला काळवेळ अजिबात नाही. शरीरातला काम कधी खवळेल याला दिवस का रात्र कळत नाही. काम आहे तो. आणि काम एकदा शरीरात तयार झाला की आणि तो जर तृप्त झाला नाही तर क्रोधाची उत्पत्ती लगेच होते. ते बारीक आहे. काम आहे तो. शरीरातला काम तर तुम्ही पहा, सगळ्या मुलींचा अभ्यास करा. सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत, 13 ते 18. आणि एकही पोरगी विद्वान पोराबरोबर कधी पळून गेली नाही, कधीच नाही. पोरगी प्रेम करताना हुशार पोराच्या कधी नादीच लागणार नाही. जगातली कोणती पोरगी पहा, भंगारात पोराच्या नादी लागणार. भंगार म्हणजे इन मराठी छपरी, एकदम दरिद्री, किबली चोरीतोय लोकांच्या. मोटरसायकलचे पार्ट चोरून इकितोय. ही म्हणती माझ्या डोळ्यात पाय, काही नट पाहती तो डोळ्यात. काम आहे तो. आणि त्याच कामानं पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली. धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा. उघड डांबरीला जीप काढा. येडका. त्याचं नाव काम. दुसरा एक क्रोध. मायेची पोर आहेत. बरे, पहिला काम. आणि तरुण पोरांना सांगतो, दुसरा क्रोध. राग आकळा. 80% जेल मधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग न आकळल्यामुळे संपले. तुमचं काय मत आहे? खून करायला काय 2-4 दिवस लागत आहे का? मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत आहे का? गोळीबार करायला काय दुपार लागत आहे काय? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो, इंद्रिकर भोकस भूक शिंतो. इंद्रिकर काय एका झापडीचा गडी नाही.
पण ते 10 लाख खर्चायची का? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 2 मिनिटाचा राग जर जिंकला तर तुम्ही देव व्हाल. आणि तुम्हाला असं म्हणायचं का हो, रागाच्या भरात वाईट कृत्य केल्याचा पश्चाताप होत नाही? होतो, पण ती वेळ, बोला ती वेळ, मग उपयोग काय त्याचा? उपयोग काय त्याचा? 2 मिनिटाचा राग आहे, उपयोग काय? उसाचा ट्रॅक्टर भरून आला, 2 ट्रॉल्या होत्या, 3 बेवडे आले 15 दिवसापूर्वी, एवढेच होते कपडे भांडे, फुल टाईट झाले. आणि त्या ट्रॅक्टरवाल्यानं हॉर्न वाजवला. आता ट्रॅक्टर आहे, हे पेल होते, हॉर्नच का वाजवला? ते म्हणले बा तुम्ही आडवे आले वाजवला. काय समजतो तू स्वतःला? हे ठेवून दिल्याच्या. आता तो ट्रॅक्टर होता, टामी घेऊन उतरला, टामी वाकडा पाना, मोठा टायर खोलायचा, एकच हाणली तिघांच्या, पण वाटी हाणली, उताने पाडले गेला निघून. आता हे पेन होते तोवर पावर होता, उतरले वाटी झालाय लागली आणि मेले ती गैरी. आणि त्यांच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी 10व्या? मी म्हणतो 10व्याच्या प्रवचनाला ओवी नको का? वाटी उडाल्याची ओवी कुडाई? काय येण्याचा बाजार आहे. पहिला काम, दुसरा क्रोध, तिसरा लोभ. आणि आज जगातली सगळी भांडणं लोभासाठी आहेत. 4 मत. मत मोटरसायकलवर चालला, कुत्र्याला थानी, पुरीला. महाराज या मधापायी आता तुमची माई पहिलीच गाठ आहे, वाटलं तर पहिली शेवटची समजा, परत आपलं तोंड पाहू नका, कारण आपलं काम न गाठे. आता मीच काठावलोय. मी तळतळीने बोलणारा माणूस आहे. 30 वर्ष लोकांच्या शिव्या खातो मी. थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावलाय. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. खरं, शिव्यांची नाही गे. 1000 शिव्या तर अशा मोकळ्या आहे दीडभर चालू. फक्त गुन्हा एकच, मी खरं बोलतो. आणि त्याचं कारण सांगतो. तुम्ही आम्हाला महाराज म्हणावं, आमच्या तारखा घ्यावा, आमच्या पाया पडावा, त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर गेलो आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. काय मत आहे? आणि तुम्ही जर आमचं ऐकत नाही तर 10 वर्षात नकाशात राहत नाही, हे ध्यानात ठेवा. मी तुम्हाला 31 वर्षापूर्वी कीर्तनात सांगत होतो मजूर गाडी होईल, आला. मी सांगत होतो मजूर बागायदाराला याच्याने पैसे देऊन दिले. मी सांगत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यात जागा ठेवायला वेळ आली. आणि मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये बेटर आहे. आणि मी बोंबलत होतो तुम्हाला बोरगी बापाला जो लोट होणार नाही, मोकळी झाली. आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. एक वाक्य आपलं खोटं नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे, पण इतका. आणि आत्ता सांगून होतो तुम्हाला, तुमच्याच खेळल्यात 5 वर्षात 5 गोष्टी घडणार. एक, सगळे ध्यानात ठेवा गावाले. उतर खाली, जमीन गेली तर चालम, पण खुर्ची पाहिजे. उतर खाली, खुर्ची द्या आणि तिथे खाली बस. नाही जर जागा एखादी मालिका बाय कीर्तनाला विषय नाही चालत.